नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिवसेनेच्या अंतर्गत सुरू असलेल्या राजकीय संघर्षाची. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर आता शिवसेना हे नाव वापरायला मनाई केल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाकडून पक्षाचं नवं नाव आणि चिन्हाची यादी निवडणूक आयोगाला सोपवली आहे. त्यावर निवडणूक आयोग कुठल्याही क्षणी निर्णय घेण्याची शक्यता आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे उगवता सूर्य आणि त्रिशूळावर समान दावा करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग उगवता सूर्य त्रिशूळ हे चिन्ह दोघांपैकी कुणाला देणार की ही दोन्ही चिन्ह बाद करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जर ही दोन्ही चिन्ह बाद झाली तर उरलेले गदा आणि मशाल हे चिन्ह तरी या गटांना मिळणार आहे का याचं उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटानं कुठली चिन्ह आणि कुठले पर्याय मागितलेत पक्षाच्या नावासाठी आपण एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. बघा, एकनाथ शिंदे गटाकडून मागणी करण्यात आलेली आहे. पक्षाचं नाव बाळासाहेब ठाकरे. पक्षाचं नाव बाळासाहेबांची शिवसेना. तिसरा पर्याय शिवसेना बाळासाहेबांची. चिन्ह त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा ही तीन चिन्ह त्यांनी मागितलेली आहेत. तीन नावांची त्यांनी शिफारस केलेली आहे, मागणी केलेली आहे. उद्धव ठाकरे गटानं कुठली चिन्ह आणि कुठले पर्याय मागितलेत नजर टाकूयात. पक्षाचं नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे. दुसरा पर्याय शिवसेना प्रबोधनकार ठाकरे. तिसरं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्यांना चिन्ह दिलं गेलंय, मागणी करण्यात आलेली आहे त्रिशूळ. दुसरा त्यांचा पर्याय आहे उगवता सूर्य आणि तिसरा पर्याय आहे मशाल. तर हे तीन पर्याय त्यांनी दिलेले आहेत निवडणूक आयोगाकडे की यापैकी आम्हाला एक चिन्ह हवं आहे. दोन्ही पक्षकारांना किंबहुना आम्हाला, कारण त्यांनी त्यांच्या पद्धतीनं हे केलं आहे ते सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगाजवळ त्याच्याबद्दलचं म्हणणं आम्ही रेग्युलर मांडतच आलो आहे. तर त्यांनी एक याचं हे दिलं पाहिजे होतं, एक सुनावणी किंवा आम्हाला बोलवून या संदर्भामध्ये विचारणा करण्याची गरज होती. तशा प्रकारचं काही न करता एकतर्फी निर्णय त्यांनी जो इंटिरियम ऑर्डर म्हणून पास केलेली आहे त्या या संदर्भातच आम्ही याचिका दाखल. आज सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? आज होईल किंवा उद्या. आज मेन्शन आता केलेलं आहे. एखाद्या वेळेस उद्या माननीय उच्च न्यायालयाच्या, दिल्ली उच्च न्यायालयाच्या त्यांच्या कामकाजाच्या सूचीप्रमाणे उद्या येण्याची शक्यता आहे. एक संकेत आहे की तुमच्या फ्री सिम्बल्समध्ये जर राष्ट्रीयत्वाला किंवा ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत यामध्ये जर कुठचा आक्षेप न येणाऱ्या गोष्टी असतील तर ते चिन्ह तुम्ही त्या पक्षाला प्रदान करू शकता, असे प्रेसिडेंट सुद्धा आहेत. आमदार आहेत, 12 खासदार आहेत आणि हजारो लाखो कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्याची नोंद लाखोने झालेली आहे. ही सर्व ते तपासतील आणि तपासल्यानंतर त्यांच्याकडे असलेले 14 आमदार, 7 खासदार, 6 खासदार का 7 खासदार असे त्यांचीही शक्ती ती तपासतील. त्यांना मिळालेली मतं, आम्हाला मिळालेली मतं, आमच्याकडे असलेला शिवसेनेचा खरा नेता, उपनेता, आमच्याकडे असलेली सर्व तपासून आणि मला वाटतं का योग्य ते निर्णय हे निवडणूक आयोग घेतील. धनुष्यबाण जो आम्हाला मिळाला नाही मेजॉरिटी असताना किंवा नंबर्स असताना, तो आमच्यावर झालेला अन्याय आहे आणि म्हणून त्याची प्रोव्हिजन म्हणून जो काही निकाल निवडणूक आयोगानं दिलेला आहे त्या पद्धतीनं आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत. आता त्याच्यामधल्या कुठच्या सिम्बॉलला त्यांनी मान्यता द्यायची हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो दोन्ही बाजूला बंधनकारक राहणार. ज्या आता निशाने आम्ही मागितलेल्या आहेत त्यांनी मागितलेल्या आहेत. जे चिन्ह आयोगाला वाटेल हे देता येतं त्या दिलं ते आम्ही घेऊ, त्यांना दिलं त्याने ते घ्यावं. परंतु जे आता चालू आहे याने सांगितलं हे तात्पुरतं की जे आता दिलेलं आहे आणि नंतर आम्हाला पूर्ण खात्री आहे की जी खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य
आणि एवढी मोठी स्ट्रेंथ आमच्याबरोबर आहे, तर त्या अनुषंगाने धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला द्यावंच लागेल. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे गटानं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. शिवसेना पक्षाचं नाव, चिन्ह अत्यंत घाई गडबडीत गोठवण्यात आलं. बाजू मांडण्याची संधी सुद्धा दिली गेली नाही अशी तक्रार आयोगाविरोधात ठाकरे गटानं केली आहे. यावर मंगळवारी दिल्ली हायकोर्टाकडून निर्णय अपेक्षित आहे. नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार निर्णय झाला नसल्याचा आरोप शिवसेनेनं या याचिकेतून केलाय. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. निवडणूक आयोगानं त्यांच्या बाजूने निकाल दिला तर आयोग चांगला, त्यांच्या बाजूने निकाल दिला नाही तर मग आयोग वाईट, अशी भूमिका शिवसेनेची असते. उद्धव ठाकरेंचं केवळ राजकीय रडगाणं सुरू असल्याची टीकाही फडणवीसांनी केली आहे. ECIने जेवढे वेळा मागितला तेवढे वेळा त्यांना वेळ दिला आणि एक एक महिन्याची अडजस्टमेंट मागितली तरी देखील ECIने दिली. पण वेळ काढून कायदा टाळता येत नाही. कायद्याला कधीतरी सामोरं जावं लागतं. आता ECIने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा एखादी केस वीक असते त्यावेळी इन्स्टिट्यूशन्सवर हल्ला करायचा, अशा प्रकारे शिवसेना असेल, काँग्रेस असेल, ही यांची पद्धत झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला तर उत्तम, नाही दिला तर सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात बोलायचं. ही जी काही पद्धती आहे, इन्स्टिट्यूशन्सला वीक करण्याचं हे काम चाललेलं आहे. कालचा जो निर्णय या ठिकाणी इलेक्शन कमिशनने दिला आहे, गेल्या 25 वर्षात कुठल्याही राज्यातला कुठल्याही पक्षामध्ये जेव्हा उभी फूट होते त्यावेळी इलेक्शन कमिशननी घेतलेले निर्णय बघा, सेम निर्णय, कधी वेगळा निर्णय इलेक्शन कमिशननी घेतलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही रडगाणं चाललेलं आहे हे पूर्णपणे राजकीय पॉलिटिकल आहे. शिवसेनेची मुलुख मैदान तोफ आज पुन्हा धडाडली. शिवसेनेचं नवचिन्ह क्रांती घडवून आणेल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय. तर आम्ही क्रांती आधीच घडवली असल्याचा टोला शिंदे गटानं लगावलाय. शिवसेनेनं याआधीही वेगवेगळी चिन्ह वापरली आहेत. 1967 साली शिवसेनेनं पहिल्यांदा ठाण्यात महानगरपालिकेची निवडणूक लढवली. शिवसेनेनं पहिल्यांदा ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह वापरलं. 1968 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीतही शिवसेनेनं ढाल तलवार हे चिन्ह वापरलं. तर 1970 साली परळ पोटनिवडणुकीत शिवसेनेनं रेल्वे इंजिन हे निवडणूक चिन्ह वापरलं होतं. रेल्वे इंजिन चिन्हावर निवडणूक लढवून वामनराव महाडिक विजयी झाले होते. संजय राऊत नवचिन्ह घेऊन क्रांती घडवून आणण्याचा विश्वास व्यक्त करतात. तर शिंदे गटानं त्यावरून टोला लगावलाय. चिन्हाची ही सगळी लढाई सुरू असताना तिकडे एक नव्या लढाईसाठी शिवसेनेचे नेते सज्ज झालेत. उद्धव ठाकरेंना प्रमुख विरोधी नेता बनवण्याची योजना असल्याची माहिती आता समोर येते. भाजपच्या कार्यशैलीचा बळी म्हणून येत्या काळात उद्धव ठाकरेंना दाखवण्याची योजना आखण्यात आल्याचं कळतंय. यामुळे उद्धव ठाकरे राष्ट्रीय स्तरावर प्रमुख विरोधी पक्षनेते म्हणून जागा घेण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे येत्या काळात शरद पवार, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, अखिलेश यादव यांच्या लीगमध्ये असतील अशी सूत्रांची माहिती आहे. दिल्लीकरांशी दोन हात करत असताना उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील लोकांची अभूतपूर्व सहानुभूती मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येते. त्यामुळे याचा फायदा घेण्यासाठी उद्धव ठाकरे विक्टीम कार्ड वापरण्याची शक्यता वर्तवली जाते. आता यात उद्धव ठाकरेंना किती यश मिळतं हे पाहावं लागेल. उद्धव ठाकरेंच्या एका चुकीमुळे शिवसेना फुटल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केली आहे. धनुष्यबाण मोडला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आता कुणाला दोष देण्यात अर्थ नाही. काही चुका उद्धव ठाकरेंच्या निश्चित झाल्या असतील. पक्षप्रमुख म्हणून काम करताना चुका होत असतात, पण एखादी चूक एवढी मोठी नसावी की ज्यामुळे पक्ष संपून टाकावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शिवसेनेच्या चिन्हाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली असून शिवसेनेचा धनुष्यबाण मोडला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही असं त्यांनी म्हटलंय.
एकमेकांना दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. उद्धवजींनी काय केलं आणि शिंदेंनी काय केलं यापेक्षा धनुष्यबाणाला मोडलं ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. काही चुका उद्धवजींच्याही असतील आणि प्रामुख्यानं काही चुका होत राहतात. पक्षप्रमुख म्हणून काम करतो त्यावेळेस काही वेळा चूकही होत असेल, परंतु एखादी चूक एवढी मोठी नसावी की त्यामुळे पक्ष संपून टाकावा. तुम्ही संपले तेही संपले अशी स्थिती निर्माण होता कामा नये. आता न्यायालयाचा आधार घेऊन न्यायालयाचा काय निर्णय होतो इकडे आशेनं पाहतो आहे, परंतु न्यायालयाचा निर्णय काही वेगळा होईल असं मला वाटत नाही. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अंधेरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. या मतदारसंघात ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना काँग्रेसनं पाठिंबा दिलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांच्यासोबत माजी मंत्री अमित देशमुख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप उपस्थित होते. ज्या ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या पक्षाला सपोर्ट करायचा निर्णय झालेला होता आणि कालच आमच्या नेत्या सोनियाजी गांधींनी या विषयाला मान्यता दिलेली आहे आणि अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षासोबत उभा राहील. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ब्रेक नंतर महाराष्ट्रातल्या गावोगावची वित्त बातमी राखीसोबत कुठे जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.